Good morning student, and once again welcome to the class. Now today's period we are started grammar, and grammar section मध्ये आपण घेणार आहोत simple and continuous tense. तर in English the tense of a verb tell us about the time of an action. तर हे जे verb आहे, हे जे tense आहे ते आपण कशासाठी यूज केला जातो, जेव्हा ॲक्शन घडलेली असते किंवा घडायची असते तेव्हा. आणि इथे टेन्सचे 3 प्रकार आहेत, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. तर आता इथे सिम्पल टेन्सेस बघायचे आपल्याला. सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर आता सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण तिचं फंक्शन काय आहे, कशावरून ओळखायचं की हे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. तर जेव्हा एखादी प्रेझेंटमध्ये क्रिया सुरू असते आणि एखाद्याची हॅबिट असते किंवा एखादं जनरल ट्रूथ असते, तेव्हा आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करत असतो. आणि इथे यूजेस दिले, मोतीलाल सर्व lavish food to Kisan Lal, and I wake up early every morning and the sun rises in the east. तर हे जे सर्वेस, वेकअप आणि रायजेस आहे, हे ग्रीन वर्ड जे दिले आहे ते काय व्हर्ब आहे. आणि जेव्हा ही, शी, इट असेल तर व्हर्बला काय लागल्या जाते, हा यस लावल्या जातो. आणि इथे क्रियापदाचे नेहमी पहिले रूप घेतल्या जाते सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. नंतर आहे नेक्स्ट सिम्पल पास्ट. तर सिम्पल पास्टमध्ये साधा भूतकाळ. तर या साधा भूतकाळ कधी यूज केला जातो, जेव्हा इथे जी क्रिया आहे ती पूर्ण कंप्लिटेड झालेली असते. म्हणजे इट इज यूज टू टॉक अबाउट अ कंप्लिटेड ॲक्शन इन द पास्ट. म्हणजे पास्टमध्ये एक ॲक्शन जी आहे, एक क्रिया जी आहे ती पूर्ण कंप्लीट झालेली असते. जसं बघा, ही डिसाइडेड टू विजिट हिज फ्रेंड अँड अ सर्वंट ब्रॉट इन 2 प्लेट्स. तर सर्वंटनी काय आणले, 2 प्लेट्स आणली. आणि याने ठरवलं, म्हणजे त्याने ठरवलं की हिज फ्रेंड, त्याला फ्रेंडला भेटायचं आहे म्हणून त्याने ठरवलं. आता डिसाइडेड, डी लागलेला आहे, फक्त डिसाईड आहे का, नाही, तर त्याला डी लागले आहे, म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप लागलेलं आहे. इथे पण ब्रॉट हे क्रियापदाचं कोणतं रूप आहे, हे दुसरं रूप आहे. आणि याचं पहिलं जे रूप आहे ते काय होतं, ब्रिंग, ब्रॉट. तर इथे क्रियापदाचं नेहमी कोणतं रूप लागते, दुसरं रूप लागत असते. जसं एखादं परत एक्झाम्पल बघा, ही रोट अ लेटर किंवा ही प्लेड अ फुटबॉल. तर ज्या क्रियापदाचं कोणत्या क्रियापदाला ईडी लागलेलं असतं, म्हणजे त्या क्रियापदाचं, आता जसं डिसाईड हे पहिलं रूप आहे आणि त्याला ईडी लागलेला आहे, डिसाइडेड, तर हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. आणि नेहमी आपण सिम्पल पास्टमध्ये क्रियापदाचं दुसरं रूप यूज करत असतो. सिम्पल फ्युचर. आता सिम्पल फ्युचरमध्ये काय, तर याच्यामध्ये जे फंक्शन आहे, म्हणजे याच्यामध्ये जी ॲक्शन आहे ती घडून गेलेली असते. जसं बघा, मोतीलाल विल विजिट हिज फ्रेंड सून. तर मोतीलाल आता त्याच्या मित्राला लवकरच भेटणार आहे. वी शॉल टॉक टू द बोर्ड मेंबर्स टुमारो. तर इथे बघा, येथे सिम्पल फ्युचर टेन्समध्ये क्रियापदाचे नेहमी पहिले रूप घेतल्या जाते. जसं आता सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापदाचं पहिलं रूप घेतल्याच जाते, परंतु सिम्पल फ्युचरमध्ये सुद्धा क्रियापदाचं पहिलं रूप घेतल्या जाते. आणि तिथे शॉल किंवा विल हे घेतल्या जाते, म्हणजे पहिले क्रियापदाचं पहिलं रूप आणि नंतर व्हर्बचं, नंतर शॉल किंवा विल यूज केल्या जाते. तर बघा, शॉल, जसं शॉल कधी यूज केला जातो आपण, जसं आय आणि वी असेल तेव्हा आपण शॉल घेऊन शॉलचा उपयोग करत असतो. आणि बाकीचे जे कर्ता असते त्याला विल घ्यावे लागते. जसं आय आणि वीलाच फक्त शॉल लागते, बाकीचे अदर जे कर्ता असते त्याला विल घेतल्या जाते. आता जसं मोतीलाल आहे म्हणून विल विजिट आला, विल करून क्रियापदाचं पहिलं रूप विजिट. नंतर आय आणि वी असेल तेव्हाच आपण शॉल घेत असतो, विल घेत नाही. त्यामुळे वी शॉल टॉक आणि क्रियापदाचं पहिलं रूप. तर हे समजलं असेल तुम्हाला. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापदाचं पहिलं रूप घेतल्या जाते, सिम्पल पास्टमध्ये क्रियापदाचं दुसरं रूप घेतल्या जाते, आणि सिम्पल फ्युचरमध्ये क्रियापदाचं पहिलं रूप घेऊन त्याला शॉल किंवा विल हे यूज केल्या जाते. नंतर नेक्स्ट आहे कंटिन्युअस
टेन्स. तर कंटिन्युअस टेन्समध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस तर टेन्स. तर जसं बघा आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण कसं त्याचं फंक्शन कसं ओळखलं तर ते जेव्हा एखादी ॲक्शन आहे आणि ती घडलेली आहे आणि घडू आहे आणि त्या ॲक्शनबद्दल आपण बोलत आहे तेव्हा इट इज फॉर्म बाय युझिंग इज, ॲम, ऑर प्लस व्हर प्लस आय एन जी. म्हणजे जसं इथे आय असेल तर आपण काय यूज केलं जाते ॲम. आणि बाकीचे जे ही, शी, इट असेल असे जर करता असेल तर आपण इज वापरतो. त्यामुळे मग याचं जे फंक्शन होतं ते काय होतं, त्याचा जो फॉर्म तयार होतो तो कोणता फॉर्म तयार होतो, जसं ॲम, इज, आर हे तीनपैकी एक यूज करून क्रियापदाचं व्हर्ब आणि त्याला व्हर्बला काय लावायचं आय एन जी. जसं फॉर एक्झाम्पल आय ॲम रायटिंग अ स्टोरी किंवा वी घेतला आपण तर वी आर होणार, वी इज होणार का नाही, म्हणून वी आर रायटिंग अ स्टोरी. तर अशा पद्धतीने काय केलं जाते प्रेझेंट कंटिन्युअसचा यूज केला जातो. नंतर आहे पास्ट कंटिन्युअस. पास्ट कंटिन्युअसमध्ये आपण काय जी कंटिन्युइंग जी ॲक्शन आहे ती विशेष करून पार्टिक्युलर जो पॉईंट आहे इन द पास्टमधला तो कसा घडलेला आहे त्यावर आता आणि त्याचा जो फॉर्म आहे तो फॉर्म कसा तयार होतो, इट इज फॉर्म बाय युझिंग वॉज, वेअर प्लस व्हर प्लस आय एन जी. म्हणजे पास्ट कंटिन्युअसमध्ये काय केलं जाते, जेव्हा ही, शी, इट असेल तर आपण वाज जो आहे ते वापरतो आणि वी, यू, दे असेल तर आपण वेअर वापरतो. मग त्याचा जो फॉर्म तयार होतो तो काय होतो, वॉज किंवा वेअर वापरून प्लस क्रियापदाचं जे पहिलं रूप आहे क्रियापदाचं दुसरं रूप क्रियापदाचं व्हर्ब प्लस आय एन जी. म्हणजे व्हर्ब घ्यायचा आणि त्याला आय एन जी लावायचं. जसं बघा दे वेअर वर्किंग इन द फील्ड. ते सर्वजण कुठे काम करतात, शेतामध्ये काम करतात. आणि जसं आता शी वॉज कुकिंग, जर आता आपण काय म्हटलं होतं वी, यू, दे हे जे करता असेल तर आपण वेअर यूज करतो आणि ही, शी, इट असेल तर आपण वॉज यूज करतो. म्हणून शी वॉज कुकिंग, वॉज प्लस क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याला आय एन जी. फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये आपण काय यूज केला जातो, जेव्हा ॲक्शन जी आहे विल बी गोईंग ऑन अ पार्टिक्युलर पॉईंट इन टाईम इन द फ्युचर. आणि त्याचा जो फॉर्म तयार होतो तर तो फॉर्म कसा तयार होतो, जेव्हा आय आणि वी असेल तेव्हा आपण काय करतो शॉल बी आपण वापरतो आणि बाकीचे जे अदर कर्ते असतात त्याला आपण विल बी वापरतो. जसा मग त्याचा जो फॉर्म तयार झाला तो विल, शॉल प्लस बी प्लस व्हर्ब प्लस आय एन जी. तर आता याचं जे यूज केलं जातं ते कसं यूज केलं जातं बघा, आय शॉल बी, कारण आय आणि वी असेल तेव्हाच आपण शॉल यूज करतो आणि बाकीचे अदर कर्ता जे असते त्याला आपण विल यूज करतो. आय शॉल बी वर्किंग, म्हणजे वर्कला आय एन जी लावून वर्किंग ऑन माय रिपोर्ट नेक्स्ट वीक. किंवा आय शॉल बी गोईंग टू दिल्ली आणि दे विल बी प्लेईंग क्रिकेटर. तर हे जे आता तुम्हाला कंटिन्युअस टेन्ससुद्धा लक्षात आलेला असेल की प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये आपण ॲम, इज, आर प्लस व्हर्ब प्लस आय एन जी यूज करतो फॉर्म असा, आणि पास्ट कंटिन्युअसमध्ये वॉज, वेअर प्लस व्हर्ब प्लस आय एन जी असा फॉर्म यूज करतो. आणि फ्युचर कंटिन्युअसमध्ये विल, शॉल प्लस बी प्लस व्हर्ब प्लस आय एन जी हा आपण फॉर्म यूज करतो. तर यावर आधारित आहे आपल्याला क्वेश्चन ए, आयडेंटिफाय अँड राईट द टेन्स ऑफ ईच सेंटेन्स वन हॅज बीन डन फॉर यू. तर इथे टेन्स कोणतं आहे ते आपल्याला काय करायचं आहे सांगायचं आहे. आय लाईक द बुक, आता लाईक हा फर्स्ट आहे म्हणून म्हणजे फर्स्ट वर्ब आहे म्हणून हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. ही रोट टू पोयम, आता इथं रोट मीन्स दुसरं रूप आलेलं आहे व्हर्बचं, मग इथे काय होणार सिम्पल पास्ट टेन्स. नंतर आहे थर्ड, आय ॲम वर्किंग विथ हर ऑन द प्रोजेक्ट नाऊ.
आय ॲम वर्किंग. ॲम प्लस वर्ब प्लस आय एन जी लागले आहे. म्हणजे इथे काय येणार, ॲम इज आर कधी येते, जेव्हा प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्समध्ये ॲम इज आर प्लस आय एन जी येते क्रियापदाला, म्हणून इथे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. नंतर आहे फॉर आय विल गो टू प्रगू धिस समर. तर विल गो आहे, विल गो आहे म्हणून इथे काय येणार, सिम्पल फ्युचर टेन्स. नंतर आहे 5 नंबर, आय विल बी ट्रॅव्हलिंग टू बर्लिन फ्रिक्वेंटली नेक्स्ट इयर. आय विल बी आहे म्हणजे इथं काय येणार, फ्युचर कंटिन्यूअस टेन्स, विल बी ट्रॅव्हलिंग आहे. 6 आहे शी वॉज स्टडिंग ॲट 6 o'clock yesterday. शी वॉज स्टडिंग, वॉज कधी येते, जेव्हा पास्ट कंटिन्यूअस टेन्स असते तेव्हा आपण वॉज हा घेत असतो. तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल, जेव्हा पहिलं रूप असेल तेव्हा आपण सिम्पल प्रेझेंट, जेव्हा दुसरं रूप असेल तेव्हा सिम्पल पास्ट, जेव्हा पहिलं रूप असेल आणि शॉल वापरतो तेव्हा फ्युचर टेन्स, सिम्पल फ्युचर. आणि जेव्हा ॲमेझार असेल आणि क्रियापदाला आय एन जी असेल तेव्हा आपण प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स असतो. वॉज वेअर प्लस आय एन जी क्रियापदाला आय एन जी असेल तेव्हा आपण पास्ट कंटिन्यूअस टेन्स यूज करतो. आणि क्रियापदाला जर विल बी प्लस आय एन जी असेल तर आपण फ्युचर कंटिन्यूचा यूज केला जातो. तर हा क्वेश्चन ए जो आहे तो तुम्हाला HW आहे नोटबुकमध्ये. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर बी, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब इन ब्रॅकेट्स. तर इथे काय करेक्ट जे फॉर्म आहे ते आपल्याला ब्रॅकेटमध्ये दिलं आहे, ते ब्रॅकेटचं आपल्याला काय करायचं, जे व्हर्ब आहे ते करेक्ट व्हर्ब लिहायचं आहे. तर फर्स्ट आहे ही युज्युअली ब्लँक्स रीड्स बिफोर गोइंग टू बेड. तर आता रीड आहे, आता ही आहे म्हणून इथे काय येणार, यस. जेव्हा ही शी इट असेल म्हणजे क्रियापदाला, तेव्हा क्रियापदाला काय लागते, यस किंवा यस लागते. म्हणजे ही शी इट असेल म्हणून इथे काय लागलं, रीड्स म्हणजे यस लागलं. सेकंड आहे मीरा अँड आय ब्लँक्स वॉच ब्रॅकेटमध्ये अ कार्टून लास्ट नाईट. लास्ट नाईट म्हटलं आहे म्हणजे कालच्या रात्री, म्हणजे निघून गेलेली आहे. तर इथे काय येणार, मीरा अँड आय. मीरा अँड आय वॉज येणार की वॉज वॉचिंग येणार की वेअर वॉचिंग येणार, तर वेअर वॉचिंग. नंतर थर्ड आहे आय ब्लँक्स राईट अ लेटर टू द प्रिन्सिपल टुमारो. मी उद्या प्रिन्सिपलला लेटर लिहिणार आहे, उद्या म्हणजे येणाऱ्या. तर इथे काय येणार, आय विल राईट. आय घेऊन विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप म्हणून आय विल राईट. 4 आहे सना अँड आय ब्लँक्स वॉक टुवर्ड द बीच ॲज वी स्पीक. तर इथे काय आहे, सना अँड आय, तर इथे आर येणार, आर वॉकिंग. नंतर नेक्स्ट आहे बेन ब्लँक्स हिज अंट नेक्स्ट वीक. म्हणजे बेन हा त्याच्या आंटीला नेक्स्ट वीकमध्ये भेटायला जाणार म्हणून तिथे काय येणार, नेक्स्ट वीक मीन्स विल म्हणून बेन विल विजिट. 6 आहे दे ब्लँक्स प्ले ब्रॅकेटमध्ये बोर्ड गेम व्हेन द पॅरेंट्स केम बॅक होम. तर आता प्ले आहे आणि पॅरेंट्स केव्हा येणार, पॅरेंट्स जेव्हा घरी येणार तेव्हा काय करणार आहे, ते दे वेअर प्लेईंग बोर्ड गेम खेळणार आहे, त्यामुळे दे वेअर प्लेईंग. तर हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर बी, हा सुद्धा तुम्हाला नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचा आहे. सो स्टुडंट, हा पिरियड आपण तिथे स्टॉप करूया आणि नेक्स्ट पिरियडमध्ये आपण रिव्हिजन स्टार्ट करूया. आणि नेक्स्ट पिरियडमध्ये आपण काय घेणार आहे, रायटिंग स्किल. त्यामध्ये रायटिंग स्किलमध्ये आपण घेणार आहोत लेटर, वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मल आणि इनफॉर्मल, कंपोजिशन घेणार आहोत, पॅराग्राफ रायटिंग घेणार आहे, अजून परत स्टोरी रायटिंग आहे, डायग्रॅम आहे, डायग्रॅम काढायची आहे आणि त्यावरून माहिती जी आहे ती इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. आणि नेक्स्ट आहे आपलं रिव्हिजन फर्स्ट लेसनपासून. तर आतापर्यंत किती झाले, 6. तर 1 पासून तर 6 लेसनवर तुमची काय आहे, फर्स्ट टर्म आहे, त्यामुळे तुम्हाला फर्स्ट लेसनपासून तर 6 लेसनपर्यंत लर्न करायचं आहे. आणि हे जे क्वेश्चन तुम्हाला सांगितले ते तुम्हाला करायचे आहे. ओके, गुड डे अँड गुड बाय.